नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वीचा अष्टमः पाठः पिनकोड प्रवर्तकः महान संस्कृतज्ञः. पिनकोड प्रवर्तक संस्कृत तज्ञ यांचा हा पाठ आपण आज पाहणार आहोत. चला तर मग पाठाला सुरुवात करूयात. गौरवः अरे अमेय कुत्र गच्छसि. गौरव विचारतो, अमेय तू कुठे चालला आहेस. अमेयः समीपे एव पत्रपेटिका वर्तते. जवळच एक पत्रपेटी आहे. मातुलं प्रति पत्रं प्रेषयितुं तत्र गच्छामि. मामाला मला पत्र पाठवायचे, त्यासाठी मी तिथे चाललो आहे. गौरवः दर्शय पत्रं. गौरव म्हणतो, मला पत्र दाखव. अपि बेंगलुरू नगरे निवसति तव मातुलः. तुझे मामा बेंगलूर नगरात राहतात का, बेंगलूरला राहतात का. तत्तु अतीव दूरे किल. ते तर अतिशय दूर आहे. कदा पत्रं विंदेत सह. त्यांना पत्र केव्हा मिळेल. अमेयः सामान्यतः 3 दिनानि अपेक्षितानि तदर्थम. अमेय सांगतो की त्यासाठी 3 दिवस अपेक्षित आहेत. 3 दिवसामध्ये त्यांना पत्र मिळेल. गौरवः 3 दिनानि एव एतावत् शीघ्रम. 3च दिवस का, एवढ्या लवकर. अमेयः सत्यम. अमेय म्हणतो हो. गौरवः किंतु संकेतः तू देवनागरी लिप्या लिखितः. परंतु येथे जो पत्ता दिलेला आहे पत्राचा, तर तो मात्र देवनागरी लिपीमध्ये लिहिलेला आहे. कर्नाटके तू कन्नड लिपी ही प्रयुज्यते नु. आणि कर्नाटकामध्ये कन्नड लिपी आहे. तरीही कथम पत्रवाहकः तत्पठितुं शक्नुयात. आणि मग गौरव विचारतो की जो पोस्टमन आहे, जो पत्रवाहक आहे, तर तो कसं काय वाचू शकणार आहे. हा संकेत तर देवनागरी लिपीमध्ये लिहिलेला आहे. अमेयः पश्य एतत्. अमेय म्हणतो, हे पहा, संकेतस्य अन्ते आंग्लभाषया कश्चन क्रमांकः लिखितः अस्ति. आणि पत्त्याच्या शेवटी इंग्लिशमध्ये काही एक क्रमांक लिहिलेला आहे, नंबर लिहिलेला आहे. जानासी खलु तद्विषय. आणि मग अमेय गौरवला विचारतो की त्याविषयी तुला माहिती आहे का. गौरवः आम सह तू पिनकोड क्रमांकः. आणि तो कोणता आहे, तर पिनकोड क्रमांक, असं गौरव सांगतो. अहम पत्र न लिखामी किंतु सद्यस्क क्रयणसमये, म्हणजेच ऑनलाईन शॉपिंग ज्या वेळेला तो करतो, पिनकोड क्रमांक अनिवार्य एव. आणि मग गौरव सांगतो, मी तर पत्र लिहित नाही, परंतु ज्या वेळेला मी ऑनलाईन शॉपिंग करतो त्यावेळेला मात्र तिथे पिनकोड टाकणं हे अनिवार्य असतं. इतोपीच अस्माकं विभागे ATM शाखाः रुग्णालयाः विशिष्टसेवाः वा कुत्र सन्ति इति ज्ञातुं पिनकोड क्रमांकः आवश्यकः एव. आणि अजून जर सांगायचं झालं तर आपल्या विभागामध्ये ATM शाखा किंवा रुग्णालय, आणखी जर काही विशिष्ट सेवा आपल्याला पाहिजे असतील तर त्यासाठी मात्र पिनकोड क्रमांक आवश्यक आहे. तर इथे अमेय आणि गौरव यांचा संवाद संपतो आणि आता पाठाला सुरुवात होते आहे. ऐ मित्राणि, भारत सदृशे विशाले देशे सुदूर प्रांतेभ्यः अन्य प्रांतं प्रति प्रेषितानि पत्राणि विना विलंबं विना प्रमादं कथम लभ्यन्ते. आता इथे म्हटलेलं आहे, हे मित्रांनो, की भारतासारख्या विशाल देशामध्ये आणि जिथे अतिशय दूर दूर असे प्रांत आहेत, अन्य प्रांतं प्रति म्हणजे दुसऱ्या प्रांतामध्ये किंवा दुसऱ्या प्रदेशामध्ये, प्रेषितानि पत्राणि म्हणजे पाठवलेली जी पत्र आहेत, विना विलंबम विना प्रमादम म्हणजे कुठलाही वेळ न लावता किंवा कुठलीही चूक न होता, कथम लभ्यन्ते कशी काय प्राप्त होऊ शकतात. अर्थात चूक केव्हा होत नाही की ज्या वेळेला पत्ता जर चुकीचा टाकलेला असेल तर मात्र ते चुकीच्या जागी जातं, परंतु पत्ता जर व्यवस्थित टाकलेला असेल तर ते कुठलंही प्रमाद म्हणजे चूक न होता बरोबर त्या व्यक्तीला प्राप्त होतं. वयम अस्माकं निवास विभागे पत्रपेटिकायां पत्रं क्षिपामः. आणि वयम म्हणजे आपण जिथे राहतो, निवास विभाग म्हणजे जिथे राहतो, तर तिथे असलेल्या पत्रपेटीमध्येच आपण पत्र टाकतो. तत् पत्रालयं प्रति गच्छति. आणि त्यानंतर ते कुठे जातं, पत्रालयाकडे. त्यानंतर ततः च निर्दिष्टं स्थानं प्रति प्राप्नोति. आणि मग त्यानंतर जे निर्दिष्ट म्हणजे त्यामध्ये ज्या ठिकाणाचा उल्लेख केलेला आहे त्या ठिकाणी ते बरोबर पोहोचतं. कथम शक्या भवती एषा वितरण व्यवस्था. आणि हे कसं काय शक्य होतं बरं बरोबर वितरण करणं. पिनकोड प्रणाली ही इत्येव एतस्य प्रश्नस्य उत्तरम. आणि पिनकोड प्रणाली जी आहे तर हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. पिनकोड क्रमांकः नाम पत्र संकेतस्य अन्ते लिखिताः 6 संख्याः. आणि पिनकोड क्रमांक कशाला म्हटलं जातं की पत्राच्या शेवटी जो 6 अंकी नंबर असतो त्याला पिनकोड क्रमांक असं म्हटलं जातं. हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. पिनकोड नाम स्थान संकेतांकः. आणि पिनकोड म्हणजे काय, स्थान म्हणजे ठिकाण, संकेत म्हणजे पत्ता आणि अंक म्हणजे अंक, म्हणजे जे ठिकाण आहे तर त्याचा पत्ता जो आहे त्याचा तो नंबर असतो. ऑगस्ट
द्विसप्तनवएकतमे ख्रिस्ताब्दे स्वातन्त्र्यदिनसमारोहे प्रधानमन्त्री इंदिरा गांधी महोदयायै उपहारीकृता एषा महत्त्वपूर्णा प्रणाली आणि 1972 मध्ये स्वातंत्र्य दिवसाचा जो समारोह होता तर त्यावेळेला प्रधानमंत्री इंदिरा गांधीजी होती ज्या होत्या तर त्यांनी उपहार रूपाने ही जी महत्त्वपूर्ण प्रणाली आहे ही भारताला समर्पित केलेली. केन खलु प्रवर्तिता इयं संकेतांक प्रणाली ही आणि या संकेतांक प्रणालीची सुरुवात कोणी बरे केली असेल. सह पत्रालय अधिकारी आसीत संस्कृत पंडित गणितज्ञ आणि ह्या प्रणाली मागचा जो व्यक्ती आहे तर ते आहेत संस्कृत पंडित आणि गणितज्ञ. तर त्यांचं नाव आहे श्रीराम भिकाजी वेलणकर महोदय. सह कोलकाता नगरे डाकतार विभागस्य निर्देशकरूपेण कार्यरतः आसीत आणि हे जे भिकाजी वेलणकर महोदय आहेत श्रीराम भिकाजी वेलणकर महोदय आहेत तर ते कोलकाता नगरामध्ये या डाकतार विभागामध्ये निर्देशक रूपाने ते कार्यरत होते. तस्य कार्यकाले एकस्मिन् दिने कोपी दुःखितः केरळप्रदेशीयः सैनिकः महोदयं मेलितुम् आगतः आणि ज्यावेळेला त्यांचा कार्यकाळ होता त्यावेळेला एका दिवशी कोपी म्हणजे कोणी एक दुःखी असलेला केरळमधला एक सैनिक त्यांना भेटण्यासाठी आला. सह तस्य पित्रोः स्वास्थ्यविषयी किंचिदपि ज्ञातुम् असमर्थः आणि तो सैनिक जो आहे तर तो त्याच्या वडिलांच्या तब्येतीविषयी काहीही जाणण्यासाठी असमर्थ होता. यतः तदा पत्रस्य प्रवासकालः केरळतः अरुणाचल प्रदेशपर्यंतं क्वचित मासाधिकोपि आसीत आणि त्यावेळेला पत्राचा प्रवास कसा होता तर केरळपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत साधारणतः 1 महिना तरी पत्र पोहोचायला लागत होता. तेन पंडित वेलणकर महोदयाचे चिंतनम आरब्धम आणि मग पंडित वेलणकर महोदयांनी विचार करण्यास प्रारंभ केला. कथम पत्रस्य प्राप्तिकाल न्यूनं कर्तुं शक्नोमि आणि पत्र पोहोचवण्याचा जो वेळ आहे तर तो कसा काय मी कमी करू शकेन. दुर्बोधम हस्ताक्षरम आणि हस्ताक्षर कसं होतं दुर्बोध म्हणजे सहज जाणणं शक्य नव्हतं. भिन्नाः प्रांतीयाः भाषाः आणि वेगवेगळ्या प्रांतातल्या भाषा वेगवेगळ्या. अपूर्णः पत्रसंकेतः आणि पत्तासुद्धा बरेचदा अपूर्ण लिहिलेला असायचा. इथे नैके प्रत्यूहः आणि असे अनेक अडथळे होते. अतः गणितज्ञेन तेन अंकानां उपयोगः कृतः आणि म्हणून गणिततज्ञ असलेल्या त्यांनी अंकांचा उपयोग केला. तेन देशस्य 8 विभागाः कृतः आणि त्यांनी देशाचे 8 विभाग केले. तेषांच उपविभाग जनपदाधारेण क्रमांकनं कृतम आणि मग त्यानंतर जिल्ह्यांच्या आधारे जनपद म्हणजे जिल्ह्याच्या आधारे त्यांनी 8 उपविभाग केले. तेन अधुनापि वयं विनायासं शीघ्रं पत्रं लभामहे आणि म्हणून अजूनसुद्धा आपण कुठलाही विलंब न करता ताबडतोब आपल्याला पत्रप्राप्ती होते. अनुशासनप्रियस्य वेलणकर महोदयस्य संगीतमपि प्रिय विषय आणि अनुशासन प्रिय असलेल्या वेलणकर महोदयांचा संगीत हा आवडता विषय होता. सह वायोलिन वादने तथा तबला वादनेपि अतीव निपुण आणि ते व्हायोलिन आणि तबला वाजवण्यात सुद्धा अतिशय निपुण होते. अतः एव सह गीतगीर्वाणम् इति संगीतविषयकं शास्त्रीयग्रंथं संस्कृतेन रचितवान् आणि म्हणूनच त्यांनी गीतगीर्वाण नावाचा संगीतविषयक एक शास्त्रीय ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये रचला. कथाः गीतानि बालगीतानि नृत्य नाट्यम् इति बहुविधाः रचनाः तेन कृताः. तथापि नाट्यलेखनं तस्य अभिमतः साहित्यप्रकारः आणि कथा त्यानंतर गीतं बालगीतं त्यानंतर नृत्य नाट्य असे अनेक विधरचना त्यांनी केल्या. तथापि तरीसुद्धा नाट्यलेखनम तस्य अभिमतः साहित्यप्रकारः आणि नाट्यलेखन हा त्यांचा अतिशय आवडता असा साहित्य प्रकार. लेखनम दिग्दर्शनम नाट्यनिर्मितीः व्यवस्थापनम संगीत संयोजनम इति सर्वमेव कर्तुं सह समर्थः आणि कुठल्याही नाटकासाठी लेखन करणं त्यानंतर त्याचं दिग्दर्शन करणं नाट्यनिर्मिती करणं त्याचं व्यवस्थापन करणं त्याचं संगीत नियोजन करणं असं सगळं काही करण्यासाठी ते एकटेच समर्थ होते. आणि म्हणूनच अतः सबकुच श्रीभिः इति तस्य नाटकानां ख्यातिः आसीत आणि म्हणून सबकुच श्रीभिः अशी त्यांच्या नाटकांची ख्याती होती. म्हणजे एकच व्यक्ती सगळं काही करू शकत असल्यामुळे सगळेच गुण त्यांच्यामध्ये असल्यामुळे त्यांना सबकुच श्रीभिः असं म्हटलं जात होतं. धन्यः सह विद्वद्वरेण्यः येन वयं पिनकोड प्रणाल्या उपकृताः आणि असे हे जे विद्वान आहेत विद्वानांमध्ये श्रेष्ठ आहेत असे हे महोदय धन्य आहेत ज्यांनी आपल्याला पिनकोड प्रणाली देऊन आपल्यावरती उपकार केले आपल्याला उपकृत केलं. हा जो आपला पाठ आहे
पिनकोड प्रवर्तकः महान संस्कृतज्ञः हा पाठ येथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.